नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका नव्या पोऱ्या आणि खूप महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल बोलणार आहोत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. ही योजना पशुपालनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकते. चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण ही नवीन योजना आणण्याची गरजच का पडली? कारण जुन्या योजनांबद्दलची ही खूप मोठी आणि गंभीर तक्रार होती. असं म्हटलं जायचं की अनेक योजनांमध्ये निधीचा योग्य वापरच होत नाही आणि खरा लाभ ज्यांच्यापर्यंत पोचायला हवा त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हता. याच मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून ही नवीन सर्वसमावेशक योजना समोर आली आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की जुन्या योजनांमध्ये नेमक्या काय अडचणी होत्या आणि त्या अडचणींमुळेच या नव्या योजनेची गरज का निर्माण झाली. जुन्या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी होत्या. सगळ्यात मोठा म्हणजे भ्रष्टाचार. योजनांच्या वितरणात अजिबात सुसूत्रता नव्हती आणि त्यामुळे लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हता. याशिवाय इतक्या वेगवेगळ्या योजना होत्या की एकसंध दृष्टिकोनच नव्हता. आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय तर अनेकदा लाभार्थ्यांना लाभ मिळायचा पण ते तो व्यवसाय पुढे चालूच ठेवत नव्हते. आणि याच सगळ्या समस्यांवर एक ठोस उपाय म्हणून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. पशुपालनाकडे फक्त एक जोडधंदा म्हणून नाही तर एक गंभीर आणि फायदेशीर उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तयार करणं. या योजनेचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक छत्री योजना आहे. पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला पाहूया. तर एक छत्री योजना म्हणजे कसं की अनेक छोट्या छोट्या योजनांना एकत्र आणून एकच मोठा सर्वसमावेशक कार्यक्रम तयार केलाय. म्हणजे यात फक्त जनावरं मिळत नाहीत तर त्यांच्यासाठी लागणारा पक्का गोठा, चारा, आवश्यक उपकरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली मिळतात. थोडक्यात काय तर उद्योजकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण मदत मिळते. ठीक आहे, आता येऊया या योजनेच्या सगळ्यात आकर्षक भागाकडे. म्हणजे या योजनेतून नक्की कोणते व्यवसाय सुरू करता येतात आणि त्यासाठी सरकारकडून किती अनुदान म्हणजे सबसिडी मिळते. पहिला आणि सगळ्यात लोकप्रिय पर्याय म्हणजे आपला दुग्ध व्यवसाय. समजा 5 गायी किंवा म्हशींचं युनिट सुरू करायचं असेल तर प्रकल्पाचा एकूण खर्च येतो साधारण 11.5 लाखांच्या घरात. आता इथे बघा, सर्वसाधारण प्रवर्गाला यावर थेट 50% म्हणजे सुमारे $5.25 लाख अनुदान मिळतंय. आणि जर अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर तब्बल 75% म्हणजे 8.5 लाखांपेक्षा जास्त अनुदान थेट मिळणार आहे. आता दुसरा घटक आहे शेळी आणि मेंढी पालन. 50 शेळ्या आणि 5 बोकडांचं एक युनिट. यासाठीही प्रकल्प खर्च साधारण 11,38,000च्या आसपास आहे. आणि इथेही तीच गोष्ट, सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला थेट 75% अनुदान मिळणार आहे. आता वळूया कुक्कुटपालनाकडे. 5,000 पक्ष्यांचे युनिट हा एक मोठा प्रकल्प आहे ज्याचा खर्च आहे 19 लाख रुपये. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाला चक्क 9.5 लाख रुपयांची सबसिडी मिळेल, तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना विचार करा, तब्बल 14,25,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. अहो, ही योजना इथेच थांबत नाहीये. याशिवाय आठवड्याला 1000 अंडी उबवणारं हॅचरी युनिट किंवा चारा कापणीसाठी हार्वेस्टर, इतकंच काय तर जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवायला AI टेक्नॉलॉजी वापरणारे स्मार्ट कॉलर, या सगळ्यांसाठी अनुदान आहे. आणि यावर कळस म्हणजे तुम्ही जे कर्ज घ्याल त्यावर 4% व्याज सवलतही दिली जाणार आहे. आता आपल्या सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं, कोण पात्र आहे? चला पात्रतेचे निकष नीट समजून घेऊया. तर बघा, या योजनेचा लाभ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, ज्यांच्याकडे जमीन नाही असे भूमिहीन व्यक्ती आणि महिला बचत गट घेऊ शकतात. फक्त 2 महत्त्वाच्या अटी आहेत. 1. अर्जदाराकडे स्वतःची कमीत कमी 1 एकर जमीन हवी किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार हवा. आणि दुसरी अट म्हणजे पशुपालनाचं प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा त्या व्यवसायातला किमान 2 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. या योजनेत आरक्षणाचीही एक चांगली तरतूद आहे. एकूण जागांपैकी 30% जागा या खास महिलांसाठी राखीव आहेत आणि 5% जागा दिव्यांग व्यक्तींसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे सगळ्यांना समान संधी मिळेल. चला आता आपण या योजनेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज कसा करायचा, प्रक्रिया कशी असेल आणि त्यासाठी आतापासून काय तयारी करायची ते जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. त्यासाठी एक नवीन पोर्टल तयार होत आहे आणि साधारण एप्रिल महिन्यानंतर अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांची निवड कोणत्याही माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय थेट ऑनलाईन रँडम पद्धतीने होईल. म्हणजे पारदर्शकता राहील
आणि समजा यावर्षी नंबर नाही लागला तर काळजी नाही, पुढच्या वर्षी संधी मिळू शकते. अनुदान थेट बँक खात्यात 2 टप्प्यात जमा केलं जाईल. बरं, ही संधी साधायची असेल तर काही कागदपत्र आतापासूनच तयार ठेवायला हवीत. यात मुख्य म्हणजे जमिनीचा 7/12 उतारा किंवा तो भाडे करार, पशुपालन प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट, दिव्यांगांसाठी त्यांचं UDID कार्ड आणि बचत गटाचं सदस्य असल्याचं प्रमाणपत्र. आणि हो, एक खास गोष्ट, जर चारा हार्वेस्टरसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्या नावावर ट्रॅक्टर असल्याचा पुरावा लागेल. जाता जाता पुन्हा एकदा ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया की या योजनेत 2 स्तरांवर आर्थिक मदत आहे. सर्वसाधारण प्रवर्गाला 50% अनुदान, जे कोणत्याही उद्योजकासाठी एक खूप मोठी मदत आहे. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला तब्बल 75% अनुदान, जे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकासाला चालना देणारं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ही सगळी माहिती ऐकल्यावर आता एकच प्रश्न उरतो. पशुपालनातून एक यशस्वी उद्योजक बनण्याची ही जी सुवर्ण संधी दारावर आली आहे, तिचा फायदा घेण्यासाठी आपण तयार आहोत का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर अजिबात वेळ न घालवता आपली सगळी कागदपत्र तयार ठेवा, कारण ही योजना ग्रामीण महाराष्ट्रासाठी एक मोठं परिवर्तन घडून आणण्याची संधी घेऊन आली आहे, हे नक्की. जर तुम्हाला पण या योजनेचा अर्ज करायचा असेल तर संपर्क करा शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र, पत्ता साई मंदिर, गाडी पिंपळगाव, तालुका परळी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 76 66 28 82 18. धन्यवाद.